वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तोपहृत मस्नामी प्रेतात्मना। अध्याय 9 आहे राजविद्या राजगुह्य योग नावाचा अध्याय। श्रीकृष्ण महाराजांना त्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग सांगितला आणि त्या गुह्य गोष्टीमध्ये एक अत्यंत गुह्य गोष्ट सांगितली। ते म्हणजे अर्जुना, देवतेची भक्ती करण्यासाठी किती अवघड गोष्टी लागतात आणि त्यांचे फळ देखील नश्वर आहेत, कारण अब्रह्म भुवना लोक पुनरावर्ती अर्जुन ब्रह्मदेवापासून पर्यंतचे जे फळ येतं ते पुनरावर्तीशील आहेत। ब्रह्मभुवना लोक पुनरावर्तीशील पुनरावर्ती अर्जुन असं श्रीकृष्ण महाराज म्हणले। परंतु माऊ पेते तू कोणते पुनर्जन्म नाही देते, मला जर येऊन मिळाला असता तर पुनर्जन्म नाही। किंवा ते म्हणले की यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम, माझं धाम असं आहे की तिथं पुन्हा आल्यावर माणसाला पुन्हा ह्या नश्वर संसारात येण्याची गरज नाही। असं राजगुह्य म्हणजे राजाच्या याच्यामध्ये जे गुह्य गोष्ट असते ती गुह्य गोष्ट, गुह्यविद्या राजविद्या असं गुह्य तत्वज्ञान श्रीकृष्ण महाराजांना 9व्या अध्यायात सांगितलं। ते म्हणले अर्जुना, ह्या देवतेच्या आता भस्मासुरानं मग महादेवाची भक्ती केली, किती कठीण परिश्रम केले, असे अनेक आहेत देवतेचे भक्त की ज्यांनी अनेक परिश्रम करून देखील त्यांचं काहीच फायदा झाला नाही। परंतु माझं तसं नाही अर्जुना, आणि माझ्या भक्तीला तुला तकलीफ घ्यायची गरज नाही, त्रास घ्यायची गरज नाही। फक्त काय करायचं आहे माझ्या भक्तीला, फक्त पत्र वाच, फूल असलं तर फूल वाच, पत्रम पुष्पम फलम असं फळ वाटलं तर फळ अर्पण केलं तर फारच चांगलं आहे। आणि ते काहीच नाही मिळालं तरी मी पाणी जरी तोयम फलम तोयम म्हणजे पाणी जरी वापरलं जरी मला अर्पण केलंस तरी मी अर्जुना त्याचा आनंदानं स्वीकार करतो, असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं। तर मग महानुभाव संप्रदायामध्ये एक प्रथा आहे, ज्यावेळेस आपण स्थानाला जातो, देवदर्शनाला जातो, त्यावेळेस इतर संप्रदायामध्ये पानफूल वगैरे ठेवतात, पानफूल वगैरे देवाला ठेवतात त्या देवतेला। परंतु इकडं तसं नाही, इकडं महानुभाव संप्रदायामध्ये विडा वाहण्याची पद्धती। तर विडा वाहायचा कसा, की मग तो विडा म्हणजे नारळ, सुपारी, बदाम, खारी असे अनेक आणि पुन्हा पैसे ठेवायचे, जे काही आपल्याजवळ असेल ते ठेवायचे। तर अशी पद्धत आहे। आणि त्या विडा ठेवताना म्हणायचं की देवा, तू 9व्या अध्यायामध्ये म्हणला नव्हता का की बाबा पत्र वा, मला तुम्ही पत्र वा, फूल वा, फळ वा, पत्र वा, फूल वा, फळ वा, काही नसलं तर पाणी वा, त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो। मग देवा, तुला मी हे माझ्याजवळचं जो विडा आहे तर तो मी तुला वाहत आहे देवा, त्याचा आनंदाने स्वीकार कर, असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे। असं आमच्या पहिल्या जे साधू संत येतं ज्यांनी ही प्रथा पत्र म्हणजे विडा वाहताना पत्र पुष्पम फलम तोयम असे म्हणण्याची प्रथा ज्या म्हणजे एखाद्या विद्वान माणसानं सुरू केली, तर त्याच्यामागे हा हेतू होता की देवा, तू म्हणला होता ना अर्जुनाला
की मी जर पत्र वाहिलं, फूल वाहिलं, फळ वाहिलं तरी मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो. तर देवा तू मी जे विडा वाहत आहे त्याचा आनंदाने स्वीकार कर. अशी ही भावना हे श्लोक म्हणण्यामागं ही भावना आहे मायबाबा. आणि खरंच मला फार आवडली ही भावना आमच्या साधू संतांची, की ते म्हणजे खरंच श्रीकृष्ण महाराज म्हणले होते ना अर्जुनाला, की अर्जुना मी तुला पत्र फूल मग तू मला पत्र पुष्पम फलम तोय हे वाहा, मग मी तुला त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो. तर त्याप्रमाणे खरंच परमेश्वरा तू माझ्या ह्या विड्याचा मी जो समर्पित करीत आहे ह्या विड्याचा तू आनंदाने स्वीकार कर. आणि म्हणूनच आपण श्रीकृष्ण महाराजांना कोणीही परमेश्वराला विडा वाहताना आपण काय म्हणायचं, हे देवा पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तपुरत मस्नामी प्रयत्नात्मना. तू अर्जुनाला म्हणला होता तू पान फूल फळ वाह्या तरी मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो. देवा मी हे तुला विडा वाहत आहे त्याचा आनंदाने स्वीकार कर. आणि अशी देवाला विनंती करायची आणि देवाचा निरोप घ्यायचा. दंडवत प्रणाम. दंडवत.